थेट जालन्यातून, कारण जालन्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू आणि बीड सरपंच हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबासह मनोज जरांगे पाटील देखील सहभागी झालेत। सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा आता काढण्यात आलेला आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर जालन्यातली ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी हा जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे। या ठिकाणी बीड हत्येप्रकरणी हा मोर्चा असून या ठिकाणी मनोज जरांगे पाटील सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। न्याय मागणं म्हणजे जातीवाद कसा, हा सवाल यावेळेस मनोज जरांगे यांनी उपस्थित केला असल्याचं देखील आपण पाहिलेलं होतं आणि मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस माध्यमांसोबत संवादही साधलेला आहे। शिवाय या मोर्चाच्या मागचं उद्दिष्ट नेमकं काय आहे ते देखील त्यांनी माध्यमांसमोर मांडलेलं आहे। तर खरं तर दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, लवकरात लवकर व्हावी यासाठी हा मोर्चा निघाला असल्याचं सांगितलं जात आहे आणि या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। तर आपण पाहू शकतोय जालन्यामध्ये हा जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून बीडमधील हत्या प्रकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात गाजतंय। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली होती, तर दुसरीकडे परभणी या ठिकाणी देखील हत्या झाली आहे आणि या दोनही हत्यांच्या निषेधार्थ हा जो आक्रोश मोर्चा आहे तो निघालेला आहे। लवकरात लवकर न्याय खरं तर मिळावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा मोर्चा निघाला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात गाजतंय आणि त्यांच्या हत्येच्या निषेधार्थच हा मोर्चा निघाला असल्याचं सध्या तरी सांगितलं जातंय। तर आपण जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक राजकीय धागेदोरे असल्याचं देखील समोर आलेलं होतं आणि त्यामुळे आता राजकीय वातावरणही ढवळलंय।